तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दर महिन्याला जमा करण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढलेलं आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढलं कारण पोस्ट बँकेचं अकाउंट ऑटोमॅटिकच बँकेकडून ऍक्टिव्हेट करून मिळते, म्हणजे डीबीटी ऍक्टिव्हेट होते आणि डीबीटीच्याच मदतीने शासनाकडून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. पण या ठिकाणी बघा, आता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही. त्यामागे कारण सुद्धा आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींची संख्या अशाच आहे की पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे. ज्या बहिणींचे पैसे आलेले नाही अशा बहिणींची संख्या जास्त आहे पोस्ट बँक मध्ये अकाउंट असलेल्या. याबद्दल मी बघा एक 2 ते 3 दिवसाआधी कम्युनिटी पोस्ट घेतली होती की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होतात. तर जास्तीत जास्त बहिणींनी म्हटलं की पोस्ट बँक मध्ये जास्त वोटिंग आहे पोस्ट बँकेची 50%. त्यांनी सांगितलं की पैसे आलेले नाही, पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे. तर आता 3 महत्वाची कामं आहे, 3 महत्वाची कारणं, 3 महत्वाची कामं तुम्हाला करून घ्यायची आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे, आम्हाला माहित आहे पैसे बंद होण्याचं कारण काय आहे. तुम्ही म्हणाल की आमची केवायसी रिजेक्ट झालेली आहे, आमची केवायसी चुकल्यामुळे आमचे प्रश्न चुकल्यामुळे केवायसी रिजेक्ट झाली, सरकारी नोकरीचा ऑप्शन आम्हाला आलं. तुम्हाला इथपर्यंत माहित आहे. पण जर तुमची केवायसी नसेल चुकली, कदाचित दुसऱ्याच कारणामुळे पैसे बंद झाले असेल आणि तुम्हाला वाटते की केवायसी चुकली, आणि त्यानंतर जर तुमची केवायसी आता चुकून असेल, आता चुकलेल्या केवायसी मुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल आणि नंतर जर शासनाकडून चौकशी झाली आणि तुम्हाला पात्र करण्यात आलं आणि मग दुसऱ्या कारणामुळे जर तुमचे पैसे थांबले पोस्ट बँकेच्या, तर मग काय कराल. एक कारण तुम्हाला समजलं केवायसी चुकली आहे किंवा नाही, समोर चालून मग केवायसी चुकली आहे तर शासनाकडून निर्णय होणार आहे आणि जे काही अर्ज आहे ते पात्र होणार आहे. पण दुसऱ्या 2 कारणामुळे जर तुमचे पैसे थांबले तर हे 2 कारण आहे. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह असली पाहिजे. तुमच्या पोस्ट बँक मध्ये डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे सर्वात आधी चेक करा. ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह असेल तरच पैसे जमा होणार, इनऍक्टिव्ह असेल म्हणजे डिसेबल असेल तर पैसे जमा होणार नाही. ऍक्टिव्ह इनेबल किंवा डिऍक्टिव्हेट डिसेबल तर पैसे जमा होणार नाही. भरपूर लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे. दुसरा पॉइंट या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट बंद झालेले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट बंद झाले कारण 1 वर्षानंतर सुद्धा पोस्ट बँकेची केवायसी केली नव्हती. 1 वर्षानंतर सुद्धा पोस्ट बँकेची केवायसी केलेली नव्हती. तो सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या बहिणीचं जे आहे ते पेमेंट फेल अकाउंट क्लोज अशा प्रकारे दाखवलं होतं. बघा, पेमेंट फेल अकाउंट क्लोज अशा प्रकारे त्या बहिणीचं पोस्ट बँकेमध्ये जे आहे ते स्टेटमेंट त्यांच्या अर्जावर आलं होतं. त्यानंतर त्या बहिणींनी अकाउंट सुरू केलं. लगेचच त्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटपामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र जमा झाले. तर भरपूर बहिणींना पेमेंट फेल अकाउंट क्लोज अशा प्रकारे दाखवण्यात आलं कारण त्यांचं अकाउंट बंद झालं होतं. कारण त्या बहिणींनी दरवर्षी केवायसी केलेली नव्हती. पोस्ट बँकेची केवायसी दरवर्षी तुम्हाला करावी लागते. तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तुमचं बँक अकाउंट बंद आहे का, तुमची केवायसी तुम्हाला करावी लागते का, पोस्ट बँक मध्ये जाऊन चेक करा. पोस्ट बँकेमध्ये जाऊन चेक करा तुमचं अकाउंट सुरू आहे की बंद आहे. जर तुमचं अकाउंट बंद असेल तर 100% हेच कारण आहे की तुमचे पैसे आलेले नाही. आणि बघा, डीबीटी सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. पोस्ट बँकेचं डीबीटी सुद्धा तुम्हाला दर महिन्याला चेक करून घ्यायचं आहे. पोस्ट बँकेचं डीबीटी जे आहे ते तुम्ही 2 वेबसाईटवर चेक करू शकता. पहिली वेबसाईट आहे npci.org, दुसरी वेबसाईट आहे माय आधार आणि NPCI वर तुम्ही तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे चेक करू शकता. अशा प्रकारे जे आहे ते डीबीटीचं स्टेटस दाखवलं जाते. बँक नेम इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि स्टेटस इनेबल म्हणजे पैसे जमा होणार. NPCI वरून सर्च करा किंवा मग माय आधार वरून सर्च करा. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला स्क्रीन येईल की डीबीटी कसं चेक करायचं. तो व्हिडिओ पाहून तुम्ही डीबीटी ऑनलाईन चेक करू शकता. तर बघा, हे 2 महत्वाचे कारण आहे. पहिलं महत्वाचं कारण तर मी तुम्हाला सांगितलं की जर तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी मुळे प्रश्न चुकल्यामुळे जर तुमचे पैसे बंद झाले असेल तर त्यावर चौकशी होणारच आहे. आणि चुकीची चौकशी करून शासनाने ज्या बहिणींचे अर्ज रिजेक्ट केले केवायसी मध्ये त्या बहिणींची पुन्हा चौकशी होणार आणि त्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार. पण तुम्हाला हे 2 कामं सुद्धा करून घ्यायचे. पोस्ट बँकेत डीबीटी चेक करून घ्यायचं आहे, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का आणि पोस्ट बँकेचं अकाउंट सुरू आहे का, त्याची केवायसी आहे का हे सुरू करून घ्यायचे आहे. कदाचित हे तुमचं ऍक्टिव्ह असेल तर या 2 मध्ये प्रॉब्लेम असेल आणि तुमची डीबीटी आणि केवायसी सुरू असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल.
या 3 मध्ये जे आहे ते लाडक्या बहिणींची म्हणजे पोस्ट बँकेमध्ये, खास करून पोस्ट बँकमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे फसलेले आहे. तर या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.